मित्रांनो, आता कपचित लेणीचे इथे आहे आणि खूप मोठी एक दोन पाण्याच्या टाक्या आपल्याला इथं दिसलेल्या आहेत. एका कल्याणच्या सुवर्णकार म्हणजे सोनाराने दान दिल्याचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी मिळतोय. दुसरा एक शिलालेख आपल्याला या ठिकाणी दिसतोय. तर तुम्ही व्यवस्थित जर पाहिलं तर शिलालेख एक 3 ओळींचा शिलालेख आहे आणि याच्यामध्ये लिहिलेलं आहे इसी मूल सामिनो, म्हणजे हे नाव झालं एक प्रकारे. भय म्हणजे बायको, नंद बालिकाय बाळिकाय, त्यानंतर नाड नाडक तोरिकस लच्छी निकाय देय धम्म पोढी. याचा अर्थ काय? पोढी म्हणजे पाण्याची टाकी, खूप मोठी पाण्याची टाकी, आणि ही दोन स्त्रियांनी दान दिलेली आहे. या स्त्रिया कोण आहेत? तर एक इसी मूलसामी जो आहे त्याची पत्नी आहे, तिचं नाव नंद बालिका आहे, आणि नाडकोरी जो आहे तर ह्या नाडकोरीची पत्नी तिचं नाव आहे लच्छिनिकाय. ह्या दोघींनी मिळून या पाण्याचं म्हणजेच पोढीचं दान दिल्याचं शिलालेख, धम्मासाठी दान दिल्याचा शिलालेख आपल्याला या ठिकाणी वाचायला मिळाला. याचा अर्थ त्या काळामध्ये अगदी स्त्रिया सुद्धा या बुद्ध धम्माला दान देत होत्या, याचा पुरावाच आपल्याला हा शिलालेख सांगतो.